हे सामाजिक परिवर्तन यासाठी साजरं व्हावं। आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने टेलिव्हिजन असेल किंवा वर्तमानपत्र असेल किंवा कुठेही चर्चा गेली, अंधश्रद्धा असेल, महिलांवर होणारा अत्याचार असतील, याच्या बातम्या वारंवार येत आहेत आणि आपल्यासारख्या छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे न शोभणाऱ्या गोष्टी आहेत। म्हणून ह्या सामाजिक परिवर्तनासाठी राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक परिवर्तन याचा पुढाकार महाराष्ट्र सरकारमध्ये घ्यावा। गाववाडी वस्तीवर जाऊन हुंडा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, मुलींचं शिक्षणासाठी असेल, अनेक ठिकाणी आपण बघतोय महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जो डेटा असरच्या रिपोर्टमधून येतोय तोही अनेक ठिकाणी फार समाधानकारी असं नाही। त्यामुळे ह्याच्यात जातीने लक्ष घालून ह्या सामाजिक परिवर्तनासाठी सगळ्यांनीच मिळून काम केलं पाहिजे। याच खानावळीमध्ये शाळा ओपन होते जेडपीची सावित्रीबाईंच्या नावाने, तुम्ही पण तिकडे जाणार आहात। खरं तर दादांच्या काळात हा प्रोजेक्ट सुरू झाला होता, आज निश्चितच नाही, अर्थातच गेले अनेक वर्ष हा प्रोजेक्टची सुरुवात दादा इथले पालकमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ह्याची सुरुवात झाली। सीओ जिल्हा परिषद आज जे खरं तर आज मला वाटतं शिर्डीला नाही, नाशिकला त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे। आयुष प्रसाद जेव्हा इथे सीओ होते त्यांच्या काळात ह्या कामाची सुरुवात झाली। फिएट नावाची जी कंपनी आहे त्यांनी मोठा CSR ही त्या काळात दिला होता आणि स्थानिक मुलांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं आणि महाराष्ट्रातून किंवा देशातूनही लोकांनी खानवडीला शिक्षणासाठी यावं हा त्याच्या मागचा विचार होता। पण आता जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यात तो जो स्थानिक असेल किंवा कष्ट करण्याच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळावी ह्याच्यात थोडीशी काहीतरी तफावत दिसते। माझी एवढीच सरकारला विनंती राहील की एक उत्तम शाळा तिथे सगळ्यांच्याच प्रयत्नातून झालेली आहे। त्या काळामध्ये संजय जगताप तिथले आमदार होते, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते। आज विजय शिवतरेजी तिथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची, आणि सगळ्यांनी, सुदामाप्पा इंगळे आमचे आहेत जे त्यांनी खूप कष्ट करून त्याचा खूप पाठपुरावा केला। आयुष प्रसाद आज इथे CEO नाही आहेत पण